क्रिया योग अर्थात भारतीयता स्वच्छ स्वस्थ समर्थ निर्माण अभियान। नटराज क्रिया योग के आज के इस योग शिविर में मैं योगाचार्य स्वामी परम चेतनानंद शिष्य सिद्धाश्रम के महान योगी ब्रह्मलीन सद्गुरु परमहंस निखिलेश्वरानंद जी महाराज उपस्थित मात्र स्वरूपिणी शक्ति स्वरूपिणी योग साधिकाओं का, शिव स्वरूप योग साधकों का, उपस्थित अतिथि गणों का, प्रमुख अतिथियों का हृदय के भाव से करबद्ध विनम्रता पूर्वक शीश झुकाकर स्वागत करता हूँ। नटराज क्रिया योग पूरे विश्व के लिए एक नई योग पद्धति है, सभी योगों से अलग और सहज। इसमें कोई पथ्य परहेज नहीं, कोई जबरदस्ती करने की आवश्यकता नहीं और बलपूर्वक अर्थात इस क्रिया को करना नहीं होता है। सहजता से इस क्रिया किया जाता है, जितनी सहजता से करेंगे उतना लाभ। और इसके चमत्कारिक परिणाम ऐसा कहने में कोई अतिशयोक्ति नहीं होगी। चमत्कारिक परिणाम अर्थात क्या? तो स्त्री हो या पुरुष, बच्चे हो या बूढ़े, किसी भी उम्र के मनुष्य पर एक साथ एक ही क्रिया के माध्यम से पूरा का पूरा प्रभाव है। प्रभाव अर्थात पूरी तरह से ऊर्जा का नियमन होता है, शारीरिक ऊर्जा स्वच्छ स्वस्थ समर्थ बनती है। व्यक्ति की पुरानी से पुरानी मानसिक शारीरिक जो भी समस्या है वह 10 दिन योग सीखते सीखते उसका 30-40% तक समाधान होता है। और जो कही गई बातें हैं वो आज आपके अभिप्राय में खुलकर सामने आएंगी। तो कहना ये चाहता हूँ कि यह योग एक ऐसा योग जो सहज है, सभी योगों से अलग। इसमें कोई आसन नहीं है, खड़े खड़े और सोकर करते हैं। भगवान शिव के नटराज स्वरूप से यह योग प्रकट हुआ है। नटराज जो नृत्य का स्वरूप है, आनंद का स्वरूप है, उस स्वरूप से यह योग प्रकट हुआ है और इसलिए यह नटराज क्रिया योग इस योग का नाम है। नटराज मतलब जो नृत्य का राजा है, आनंद और प्रसन्नता देने वाला जो परमात्मा है, उसकी क्रिया से जुड़ने का योग। ऐसे परमात्मा क्रिया से जुड़ने का योग होगा तो आपका जीवन पूर्णतः आनंद में सुखमय हुए बगैर नहीं रहेगा। तो यह योग मुझे ध्यान में प्राप्त हुआ है। परमात्मा शिव की कृपा से, माता पिता के चरणों के आशीर्वाद से, गौ माता की कृपा से, सद्गुरु की कृपा और आशीर्वाद से यह योग मुझे ध्यान में 2004 के अंत में मेरी कुछ परिस्थितियाँ ऐसी थी, मुझे प्राप्त हुआ और उसके बाद से मैं सिखा रहा हूँ। तो यह योग आप लोगों के लिए एक भेंट है और हम 10 दिन इस योग को यहाँ पर किए हैं। तो हम नटराज क्रिया योग की क्रिया पक्ष में जाते हैं तो इसके 2 पक्ष हैं। नटराज क्रिया योग में जो सबसे बड़ा लाभ है वह पहले स्वच्छ बनाती है क्रिया, मन तन और कर्म से स्वच्छ गंदगी, स्थूल गंदगी और सूक्ष्म गंदगी इससे निकलती है। सकारात्मकता अपने आप आने लगती है और जैसे जैसे गंदगी निकलती है ऐसे ऐसे स्वच्छ से स्वस्थ बनने की क्रिया होने लगती है। रोग मुक्त होने लगते हैं आप, रोग मुक्त, शोक मुक्त, भय मुक्त होने लगते हैं, निश्चिंतता आपके अंदर आती है। और जैसे जैसे आप स्वस्थ होते जाते हैं वैसे वैसे आप समर्थ होते जाते हैं। तो नटराज क्रिया योग का जो परिणाम है वह स्वच्छ स्वस्थ और समर्थ बनाने का है। और जब तक हम स्वच्छ नहीं होंगे, स्वस्थ नहीं होंगे, समर्थ नहीं होंगे, हम स्वाभिमानी नहीं हो सकते, हम परिवार के लिए, देश के लिए, समाज के लिए उपयोगी नहीं हो सकते। तो ये नटराज क्रिया योग का सबसे बढ़िया दोनों हाथ जोड़ावे, विनम्रते ने मान नमवावे। गुरु ब्रह्मा गुरु कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम, बोली प्रेम से श्रीमन सद्गुरुदेव महाराज की जय, श्रीमन सद्गुरुदेव महाराज की जय। 8, 9, 10 आराम के साथ श्वास घेत जायचा है। 2 सोडत या 3, 4, 2,
3 पाय पुढे आणि पोटात 4 5 खिंचाव पोट आतमध्ये आराम के साथ 2 हाथ नीचे से 3 4 5 6 7 8 मध्ये आपण करत असताना चांगली झोप लागते आणि ह्या झोपेने आपली जी झोपेची समस्या आहे निर्माण झालेली आहे ती तुमच्या प्रत्येक अंगामध्ये जसं शरीर पास जातात तसं ते सुरक्षित होते आणि अशा प्रकारे संप्रेषण ध्यान ही क्रिया खूप परिणामकारक क्रिया है। दीजिए है आपका वजन पहले कितना था? मेरा 52 था, 2 किलो वजन बढ़ा है मेरा। तो ये इनको वजन बढ़ने की जरूरत थी। मला 2 अटॅक आले, 2 वेळा अँजिओप्लास्टी झालेली आहे। बॉम्बेला जावं लागलं अंधेरीला। तर मी पहिल्यांदा 2 वर्षामध्ये मी कसं दादर पण चढली नाहीये। जिना मी घाबरायची जायला स्टेशनला। मी गाडी किंवा रिक्षा किंवा मिस्टरांच्या गाडीवरून असं प्रवास केलाय। पण फर्स्ट टाइम मी विदाउट सपोर्ट मी 3 वेळा जिने चढले, दादरचे 2 जिने आणि 1 ठाण्याचा। तो एक विशेष लाभ इस योग का क्या अनुभव कर रहे हैं? हाँ, तो क्या विशेष लाभ ये है कि पहले 10 दिन पहले तक मेरे डायबिटीज जो है 150 के अबव रहता था। 10 दिन से मैंने कोई दवाई नहीं ली है और मीठा रोज खाता हूँ। मेरा नाम स्मिता सातपुते है। मैं एक रिसर्च कंपनी प्रोजेक्ट डायरेक्टर के से काम करती हूँ। बहुत एक सबसे विशेष मुझे फ़ायदा ये लगता है कि बिल्कुल तीसरे दिन से ही मुझे लगता है एफिशिएंसी मेरी बहुत बढ़ गई। मतलब प्रोडक्टिविटी अगर मैं 12 घंटे काम कर रही हूँ तो आई थिंक ज़्यादा डिलीवर कर पा रही हूँ उसी 12 घंटे में जो पहले शायद से कम होता था। मेरा नाम गीता मुकेश राठौड़ है। प्रोफेशनली मैं कोरियोग्राफर हूँ। मेरा हेल्थ बहुत ही ख़राब था, खांसी था, कमर दर्द था, बॉडी पेन था और एनर्जी लेवल टोटली डाउन था। तो इतनी हालत ख़राब थी और आज मैं दौड़ दौड़ के वहाँ पे 4th फ्लोर चढ़ गई और मुझे पता भी नहीं चला और 4th फ्लोर आ गया, इतनी जल्दी आ गया, ऐसा था मेरा। टीचर ने भी बोला कि इसकी राइटिंग बहुत इम्प्रूव हुई है और स्पीड में लिखने लगा है। बैक पेन का प्रॉब्लम था मुझे बहुत, तो उसमें मुझे 25-30-40% का फ़ायदा महसूस हुआ। माझं नाव प्रशांत बाविस्कर, राहायला मी बदलापूरला असतो आणि बदलापूरहून खास नटराज क्रिया योग शिकण्यासाठी ठाण्यात येत होतो। गेले 7-8 वर्षापासून मला मायग्रेनचा बराच त्रास होता। औषधं मी फार काही केली नाही आहेत, पण मेडिटेशन किंवा आणखीन इतर काही योगासनं प्राणायाम वगैरे त्यातनं काही रिकव्हरी होते का? पण या 10 दिवसात फक्त एकच दिवस तो त्रास झाला, म्हणजे ऑलमोस्ट त्यातनं नाही म्हटलं तरी 50 ते 60% रिकव्हरी मिळालेली आहे। गेले 10 दिवस नटराज योग क्रिया शिबिरमध्ये आम्ही सर्व साधक इथे स्वामी परमचेतनानंदजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही साधना शिकतोय। पूर्वी आम्ही बऱ्याच प्रकारचे योगा किंवा इतर काही व्यायामाचे प्रकार करत होतो आणि त्याचे जे काही अनुभव आणि त्याचे जे काही रिझल्ट्स मिळाले त्याच्याशी तुलना करताना ह्या क्रियेमध्ये जी नटराज क्रिया योग आहे, जी स्वामीजींना त्यांच्या ध्यानावस्थेत प्राप्त झाली, त्याचे जे काही रिझल्ट्स आम्हाला मिळालेत ते खरोखरच उल्लेखनीय आहेत। आता माझ्यापुरतं जर काही अनुभव तुम्हाला शेअर करता झाला तुमच्याशी, तर मी जेव्हा इथं सुरुवातीला आलो पहिल्या दिवशी तेव्हा मला बसायची सवय नाही, मांडी घालायची सवय आपल्याकडे सगळ्यांची तुटलेली आहे। मला मांडी घालता येऊन जास्तीत जास्त 1 मिनिटापर्यंत मी फक्त बसू शकत होतो। आज आता 8-10 दिवसानंतर आम्ही संपूर्ण जो काही ध्यान गुंजन केला मी, ओंकार गुंजन, त्याच्यामध्ये मी 4थ्या ते 5व्या दिवसापासून संपूर्ण मांडी घालून आणि व्यवस्थित ते सगळं पार पाडू शकलो। हा महत्त्वाचा माझ्यामध्ये बदल झाला। दुसरं म्हणजे आता जे काही चेकअप केले सुरुवातीला नंतर त्याच्यामध्ये BP पण माझं बरंचसं कमी झालं आहे, वजन 1 किलो कमी झालं आहे। गेली 10 दिवस इथं आपण सगळेजण येतोय आणि सगळ्यांनाच लाभ झाला, तसाच मलाही खूप चांगला लाभ झालेला आहे। माझं 1 किलो वजन कमी झालेलं आहे आणि माझा कमरेचा घेर जवळजवळ 6 ते 7 सेंटीमीटरने कमी झालेला आहे। मला भरपूर हलकं वाटतं माझ्या ॲक्टिव्हिटी करताना। माझ्या ह्याच्यामध्ये खूपच फरक झाला। अगोदर होतेच मी पॉझिटिव्हमध्ये
कधी निगेटिव्हचा विचार नाही केला, पण त्याच्यामध्ये पण अजून माझी शक्ती वाढली आहे. झोप लागत नव्हती मला, त्यामुळे BP वाढायचं, तर झोप लागायला लागली मला थोडीशी, 4 तास का नवीन पण झोप लागायला लागली. त्याच्यानंतर जी कार्यक्षमता होती पहिली होतीच, पण त्याच्यात अजून थोडंसं ॲड म्हणतात आता, थोडक्यात जास्त झालं, म्हणजे त्याच्यात पॉवर जास्त आली. त्याच्यानंतर BPचा मला त्रास होता, BP थोडं कमी झालं 10 दिवसामध्ये. त्याच्यानंतर वजन थोडं कमी झालं. नटराज क्रियायोगचा मला खूप फायदा झालेला आहे. तो म्हणजे असा की माझं ब्लड प्रेशर नॉर्मलला आलं आहे आणि डायबिटीससुद्धा नॉर्मलला आला. पहिली गोष्ट 84 डायबिटीस आज माझा निघाला आहे. कधी आयुष्यात 84 डायबिटीस मी बघितला नव्हता. तो 84 डायबिटीस माझा आला. आता सांगितल्याप्रमाणे मी ऑलरेडी एक योग टीचर आहे, पण नटराज क्रिया योग हा असा समथिंग डिफरंट, म्हणजे विलक्षण प्रकारे घडणारा असा हा योग की ज्याच्यामध्ये मला स्वतःला माझं 10 दिवसामध्ये 2 किलो वजन कमी झालं आहे. त्यानंतर पोटाचा घेरा माझा 10 सेंटीमीटर कमी झाला आहे. फ्लेक्झिबिलिटी अजून वाढलेली आहे आणि फिजिकल लेवलपेक्षा मेंटल लेवलवरती मला अवेअरनेस आणि कॉन्सन्ट्रेशन ह्याच्यामध्ये खूप बदल जाणवतोय. झोप लागायची नाही आणि आता ती शांतपणे आता साऊंड स्लीप लागायला लागली आहे. 10 दिवसाच्या शिबिरामध्ये बरंच काही शिकायला मिळालं. तर शिबिराचा फायदा हा होतोय, पण माझ्या दृष्टीने बघायला गेलं तर होतोय. एक गोष्ट म्हणजे माझा झोपेचा भयंकर त्रास होता, तो 5-10% आलेला आहे, कळलं का. परत योग करताना काही क्रिया करताना शरीरात अगदी भासवलं की वाहिन्यांमधनं रक्त अगदी हे होतंय, फ्लो होत चाललेला आहे वगैरे. 7 दिवस अगदी सकाळी केल्यानंतर संध्याकाळपर्यंत प्रसन्नताही जाणवते. नटराज क्रियायोगमध्ये येण्यापूर्वी माझी परिस्थिती तुम्हाला सांगतो की माझं प्लॅस्टी झालेली आहे, एन्जिओप्लॅस्टी झाली आहे. तर 8 महिने झालेले आहेत मला. 8 झाल्यानंतर सुद्धा मला परत थोडा त्रास जाणवायला लागला. मला माझ्यामध्ये जे नकारात्मक शक्ती होती ती जाऊन सकारात्मक क्रियामध्ये माझं परिवर्तन झालेलं आहे आणि मला उत्साह वाटला की मी तिथे कळव्यावरून इथे रिक्षा करून येत होतो. त्यानंतर मी 2 ते 3 दिवसानंतर मला एक प्रकारचा उत्साह आणि शक्ती आल्यासारखं वाटलं. आणि आता नंतर मला मी 8-10 महिन्यामध्ये मी मोटरसायकल चालवली नव्हती. तिथून आल्यानंतर मला उत्साह आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी ती मोटरसायकल घेऊन आज मी रोज येतोय. मला फायदा म्हणजे मी अशी मांडी घालून बसू शकत नव्हते. किती वर्ष तरी 8-10 वर्ष झाली मला. आणि आता मी मांडी घालून बसू शकते. व्यवस्थित बसू. दाखवाल? हो, दाखवा. मी क्रियायोगाला आल्यापासून नटराज क्रियायोगाला आल्यापासून प्रथम माझा उत्साह खूप वाढला आणि सकारात्मक विचार करण्याची सवय लागली. मी नाटकात काम करत असल्यामुळे मला निगेटिव्ह पॉझिटिव्ह या दोन्ही गोष्टींचं सतत विचार यायचे. लेखनामधनं पण यायचे, लेखन करताना पण यायचे. पण आता तो प्रकार अजिबात बंद झाला आहे. माझ्या धमनीमध्ये एक बारीकसा बबल आलेला आहे, म्हणजे ज्याला एक्स्कलेटिंग ऑफ द लॅड म्हणतात. त्याने मला सतत छातीत बारीक बारीक दुखायचं सतत. डॉक्टरने हा ॲलोपॅथीमध्ये याच्यामध्ये तो उपायच नाही त्याला ॲलोपॅथीला. माझं दुखणं जवळजवळ 80%वर म्हणजे आलं. मी अनिरुद्ध वेलणकर, वय 52. आणि नंतर इथे आल्यानंतर पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला आणि नंतर असं जाणवायला लागलं की माझी एनर्जी वाढली, उत्साह वाढला, अंगातला आळस कमी झाला. सकाळी लवकर उठावं म्हणजे मला तर आता पुढे जाऊन असं सांगावं असं वाटतं की हा जर अभ्यास मी 8-9 महिने कंटिन्यूस चालू ठेवला तर कदाचित एक स्ट्रॉंग माणूस, मी 25 वर्षांनी माझं वय कमी होईल. माझी शासकीय अधिकारी आहे आधी गव्हर्नमेंट इंडियामध्ये आणि आता मी पूर्ण करून प्रोजेक्ट करतो आहे अफोर्डेबल हाऊसिंगचा. आणि या व्यतिरिक्त माझ्या बाकी ॲक्टिव्हिटीज म्हणजे मी रेकी मास्टर आहे, मॅग्निफाईड हिलिंग मास्टर आहे, मेल्किझेडिक मेथड मास्टर आहे आणि आध्यात्मिक याच्यात कार्य सुरू आहे. नटराज क्रियायोग हा अत्यंत कमी वेळेत, अल्प वेळेत
सहजतेने होणारा आणि केवळ शारीरिक किंवा मानसिक याचं न करता आपण कुठेतरी त्याच्या आध्यात्मिक जोड लागून जसं आपलं मूळ भारतीय संस्कृती आहे त्याच्याकडे गोग्राम योजना वगैरे त्यांच्या बाकी योजना आहेत त्या देखील मला खूप आवडलेल्या आहेत आणि त्याच्याकडे आपण परत जातो आहोत. हा सगळ्यात सोपा मार्ग आहे आणि प्रत्येकाने आपलं खारीचा वाटा म्हणतात तसं केल्यास त्यांच्या याच्यात नक्की यश लाभणारच. कारण योग्य गती असल्यामुळे योग्य इंटेन्शन्स असल्यामुळे मला वाटतं की तो पूर्णतः यश प्राप्त करेलच आणि त्याच्यामुळे आमचाही खरोखर खारीचा वाटा असावा अशी मी प्रभूचरणी. परमचेतनानंद इथे उपस्थित असलेले मान्यवर आणि तुम्ही सर्व नटराज क्रिया योगचे साधक, विनोबा भावेंच्या 1-2 ओळी आहेत. प्रसन्नतेपुढे सर्व व्याधी सहज झडत असे, प्रसन्नतेपुढे सर्व शारीरिक व्याधी सहज झडत असे, प्रसन्नतेने बुद्धी स्थिरता शीघ्र होत असे. मला वाटतं ही जी मनाची प्रसन्नता आहे ती ह्या नटराज क्रिया योगमुळे तुम्हाला जी लाभली किंवा जी असलेली तुमच्यातली वाढली नसताना जी निर्माण झाली, हे सगळे तुमचे अभिप्राय आत्ता ऐकत असताना ते सतत मला शब्दाशब्दातून तुमच्या भावना व्यक्त होत होत्या आणि ते सतत जाणवत होतं. गजानन महाराजांचा जो विजय ग्रंथ आहे त्यात अशा ओळी आहेत. पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार आणि तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा. म्हणजे पहिली संपत्ती शरीर, हे शरीर सांभाळायचं, त्याला असलेल्या व्याधी, त्या ॲलोपॅथी वगैरे अनेक पथी आहेत पण त्यांच्या साह्याने दुरुस्त होतात की नाहीत हा प्रश्न वेगळा. पण इथे आल्यानंतर ह्या क्रिया नटराज क्रिया योगाच्या मुळे तुम्हाला जे शारीरिक म्हणजे व्याधीवर तुम्हाला जे नियंत्रण मिळवता आलं आणि तुमच्या अंतर्मनाचं सुद्धा सौंदर्य जे खुललेलं आहे ते सगळं पाहिल्यावर वाटलं की आपण सुद्धा हे नटराज क्रिया योग नक्कीच करावा. म्हणून मी पुढच्याच बॅचला त्याचं नाव देऊन ठेवलेलं आहे. तर इतका प्रभावी असलेली ही क्रिया आम्हाला आज इथे सगळ्यांना. बेडेकर विद्या मंदिरमध्ये मी गेली 20 वर्ष विज्ञान हा विषय शिकवते. विज्ञान शिकवताना सर्वच प्रकारचं विज्ञान शिकवलं जाते, जसं यांत्रिक तसंच शारीरिक देखील, म्हणजे बायोलॉजी हा येतोच त्याच्यामध्ये. हा शिकवत असताना आणि त्याचा अभ्यास करत असताना रोज नव्याने शिक्षक म्हणून मुलांपुढे उभे राहताना रोज अभ्यास करावा लागतोय आणि असं करत असताना आजची विद्यार्थी पिढी जी काही बदलत चाललेली आहे आणि खरं तर तुम्हा सगळ्यांचे जे अभिप्राय ऐकले त्यातला सकारात्मक भाव हा जो ऐकला तो माझ्या पटकन मनाला भावला. कारण की आजची मुळात सगळी विद्यार्थी जी पिढी आहे ही नकारात्मकतेकडे जास्त ओढली गेल्यामुळे त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हनेस न राहिल्याने खूपसा आळस किंवा जी काही उत्साह आहे हा नाहीच आहे की असंही काही होऊ शकेल. आणि जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही हे पोहोचवण्याचं जर का काम केलं तर त्यातून आणि मग या शिबिराच्या माध्यमातून फायदे खूपच आहेत. आणि राजकारणातला नेता आणि अभिनेता यात काहीच फरक नसतो. आम्ही दररोजच चेहऱ्यावर एक नाटकी हास्य घेऊन वावरत असतो. पण मला असं वाटतं की आता ते नाटक करायची गरज पडणार नाही. या शिबिरातून मला खरा उत्साह मिळाला. तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा हाच झाला की तणाव नाहीसा होतोय. माझे पोटाचा प्रॉब्लेम होता तो मी त्यांच्याशी डिस्कस केला. त्याच्यावर आता मला आतून एक महत्त्वाचं म्हणजे चांगली एक संवेदना किंवा त्यातून ज्या मला ऊर्जा मिळते तो महत्त्वाचा भाग होता. कारण बऱ्याचदा योग शिबिरं किंवा वेगळी आणि मग अशा जखडलेल्या शरीरांना वेगवेगळे आसनं करताना खूप त्रास होतो. ते सगळे फायदे या सुटसुटीत योग क्रियांमधून मिळत आहेत. हा माझ्यासाठी खूप मोठा एक अनुभव आणि चांगला सुखद अनुभव होता. मला सांगायला आनंद वाटेल की याच्या पुढचं जे ॲडव्हान्स शिबिर असेल त्यामध्ये मी निश्चितपणे येईन, वेळ काढून येईन. मला एक महत्त्वाची गोष्ट याच्यात मिळाली की आपल्या प्रार्थनेत मला मनसे मिळालं. मनसे तनसे असं आम्ही म्हणतो. मी श्रीनिवास जोशी, माझं स्वतःचं प्रिंटिंग प्रेस आहे ठाण्यात. राजकीय पक्षाचं एक काम करतोय. मनसेचं मी एक जिल्हा पदाधिकारी आहे. आता अशी स्थिती झाली आहे की आता गुरुजींनी जे काही शिकवलं त्याचा परिणाम दिसून आले, त्यामुळे आळस गेलाय आणि आता पुन्हा ते करण्याचा मोह चालू झालाय. आज या योगामुळे माझं 1 किलो वजन कमी झालंय आणि साधारणतः 1 इंचानी माझी कंबर कमी झालेली आहे. मी नटराज क्रिया योग हे 10 दिवस शिबिर केलं आणि मला भरपूर फायदा झाला. माझा बॉडी पेन खूप होतं, हे माझं जवळजवळ 8 दिवसामध्ये कमी झालं. आणि माझा हा आजार जवळजवळ 7-8 वर्षापूर्वीचा होता. मी खूप डॉक्टर केले, आयुर्वेदिक केले,
ॲलोपॅथी केले, सर्व प्रकारचे डॉक्टर झाले, पण मला काही गुण आला नाही. वात आहे, त्याच्यानंतर कुठे कुठे काय काय सांगितलं डॉक्टरांनी, कोलेस्ट्रॉल वाढलं आहे, हे वाढलं आहे, ते वाढलं. पण ह्या योग क्रियाने मला खूप फरक पडला. नटराज क्रिया योगने मला खूप फायदा झाला. त्याच्यानंतर मला झोप येत नव्हती. किती टक्के फायदा झाला? 80% फायदा झाला. म्हणजे टाळी वाजली पाहिजे ना. आणि मला रात्रीचा झोपेचाही खूप प्रॉब्लेम होता, कारण वेदना एवढ्या असायच्यात की मला रात्री लवकर झोप येत नव्हती. ते आता वेदना कमी झाल्यामुळे रात्री मला लवकर झोप लागते, सकाळी मी वेळेवर उठते, दिवसभर मी काम करू शकते. माझ्याकडे सगळ्याला कामाला बाई आहे. सध्या दिवाळीनंतर माझ्या बायकांनी मला एवढा त्रास दिला, पण मी खूप काम करू शकले. त्यांनी एवढ्या दांड्या मारल्या, तर तेवढ्या ह्याच्यामध्ये मी काम करून योग क्रियेला येत होते रोजच्या रोज. तर एवढा माझ्या ह्याच्यामध्ये फरक पडला. हे सगळं स्वामींच्या कृपेमुळे झालेलं आहे आणि याचा मला भरपूर आयुष्यामध्ये फायदा. अनिल हेमगुडे हे दारू पिण्यामध्ये एवढा म्हणजे गुंतून गेला होता की याचं जीवन नाहीसा झालेलं आहे. हे काय उद्या परवा दारू प्यायला यांनी सुरुवात केली अशातलं नाही, बरोबर. आणि हा तरुण त्याच्यामुळे त्याचं जीवन अगदी बर्बादीच्या मार्गावर होता. पण 8 दिवसाच्या शिबिरमध्ये आणि 2 दिवस तोही आला नाही. या बहिणीने कशी तरी, या बहिणीची माया एवढी प्रेम आहे, खरोखर मी तुझं वंदन करतो की एवढी तू तिला जबरदस्ती करून घेऊन सांगितलं. त्याला असं वाटायला लागलेलं आहे की माझ्या जीवनामध्ये काहीतरी सुख येईल, माझ्या जीवनाचाही. आता तो दारू पितोय, दारुडी असल्यामुळे. चांगला घरचा मुलगा आहे, चांगली बहीण त्याची अशी सुशिक्षित आहे, त्याचे भाव अजूनही त्याचे दिवस उद्या भविष्य चांगला होऊ शकतो, बरोबर ना रे. हा, तर बघा आता ह्या नटराज क्रिया योगचा प्रभाव पहिलीच केस आहे. मी सुरुवातपासून बोलतोय, दारू बीड़ी सिगरेट गुटखा कैसा भी व्यसन है, छोड़ने की जरूरत नहीं है, छूट जाता है. छूट गया ना, बजाइए जोर से. संतोष राजाराम सुर्वे. योगा प्रकार मी याच्या पहिला म्हणजे कधीच केला नव्हता, काहीच नाही, फर्स्ट टाइम करतोय. आणि गुरुजींच्यामुळे बरं वाटलं हा प्रकारमध्ये. म्हणजे मला झोपेचा खूप प्रॉब्लेम होतो, मी डोक्यात सतत विचार करून दिवसभर हे असं व्हायचं. आत्ता इथे जो योगा प्रकार शिकला नटराज क्रिया योग, त्यामुळे झोप थोडी शांतपणे व्यवस्थित लागायला लागली मला त्याच्यात. आणि झोपेमध्ये 50% सुधारणे. किती जुना त्रास आहे? म्हणजे 2-3 वर्षापासून चालू आहे मला त्रास. पॉझिटिव्ह थिंकिंग हे मला थोडं फरक पडतो आणि चेहरा फ्रेशनेस राहिला माझ्या. प्रत्येक वेळी म्हणजे आपण निगेटिव्ह थिंकिंगने वगैरे असं मी जायचो, मी एवढं नाही. यावेळी आता पॉझिटिव्ह थिंकिंगनेच आपण असं जायला पाहिजे. त्याचा एक फरक पडला मला, कामामध्ये ऊर्जा यायला लागली त्यामुळे, आणि जरा बरं वाटायला लागलं. नमस्कार, मेरा नाम मनीष जैन है और सन 2010 में मैं बीमार हुआ था, और जिस समय मैं पंचवटी में दीवार पे हाथ रख के चल के आया था, और प्रकाश जी ने मेरा इलाज इतने अच्छे तरीके से किया कि आज मैं पैरों पे भी खड़ा हूँ. मी अनिता सुराशे. मी SSC बोर्डमध्ये कामाला आहे. त्यातून वेळ काढून मला सुलभाताईंनी सांगितलं होतं की संध्याकाळी 7 ते 9 कार्यक्रम असतो म्हणून. त्याप्रमाणे मग मी इथे यायला सुरुवात केली. आणि नटराज क्रियायोगमुळे मला तसं खरंच फायदा झालेला आहे, कारण प्रसन्न वाटतं काम करताना, म्हणजे अशी सुस्ती येत नाही. त्याच्यात 60% फरक पडलेला आहे. आणि जॉईंट्स माझे दुखायचे खूपच थांबलेले आहेत. स्वामी परमचेतनानंद यांना माझा सविनय प्रणाम. स्वामी परमचेतनानंद यांच्या साधनेतून ही फळाला आलेली नटराज क्रिया योग क्रिया आहे. ही एक वेगळी आणि हटके क्रिया आहे. मी 6 वर्ष कैवल्यधामचा अभ्यास केलेला आहे, शिवाय निकम गुरुजी हठयोगी यांचाही अभ्यास केलेला आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून मला असं जाणवलेलं आहे की ही क्रिया एकदम वेगळी आहे. त्या योगांमध्ये प्रत्येक रोगासाठी किंवा प्रत्येक घटनेसाठी वेगळं आसन आहे. इथे हे संपूर्ण सर्वांगासन एकच संचलन शरीराचं होतं, आणि या संपूर्ण शरीराच्या संचलनामध्ये अनेक रोग आपले दूर होतात. अशी वेगळी अशी स्वामींच्या साधनेतून आलेली नटराज योग क्रिया आहे. ज्या वेळेला मी इथे आलो त्यावेळी पहिला मुख्यतः म्हणजे माझा डायबिटीस त्याच दिवशी पहिल्याच दिवशी 455 होता, आज तो 191 आहे. कमरेचा घेर कमी झालेला आहे, आणि मला पहिल्यांदा गाढ झोप लागत नव्हती, ती आता पूर्ण गाढ झोप लागते.
तर आता मला पूर्णतः गाढ झोप लागते आणि मुळात माझी मानसिकता फार बदललेली आहे. ह्याचं कारण असं आहे